नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 स्टेट परीक्षा 3 आणि सर्वच्या सर्व अभियोग्यताधारकांची मागणी अशी आहे की आता कोणत्याच प्रकारची त्या ठिकाणी मुदतवाढ नको आणि यासाठीच अभियोग्यताधारकांच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मेल मोहीम सुरू झालेली आहे. त्यामध्ये तुम्ही हातभार लावून ही भरती लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी नक्कीच मदत करू शकता. नक्की विषय काय आहे समजून घ्या आणि त्यानुसार प्रत्येकाने आपला थोडासा वेळ देऊन नक्कीच त्या ठिकाणी या मेल मोहिमेमध्ये सहभागी व्हा. तुम्हाला 100% 15 ऑगस्टपूर्वी ही भरती पूर्ण करायची आहे असं आपल्याला त्या ठिकाणी शासनाला विनंती करायची आहे. पाहून घेऊया विषय काय आहे. प्रति माननीय शिक्षण आयुक्त संबंधित अधिकारी महाराष्ट्र राज्य विषय पवित्र पोर्टल शिक्षक भरतीची मुदत वाढ न देण्याबाबत व प्रक्रिया तात्काळ पूर्ण करण्याबाबत महोदय, मी याद्वारे आपले लक्ष पवित्र पोर्टलद्वारे सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेकडे वेधून घेऊ इच्छितो. या भरती संदर्भात माझी खालीलप्रमाणे विनंती आहे. माझी अशी विनंती आहे की हा संपूर्ण मॅटर, संपूर्ण मेल आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलं आहे. सर्वांनी तो मेसेज कॉपी करू शकता आणि त्या ठिकाणी असणारे जे मेल आहेत त्या मेलवरती तुम्हाला ते फॉरवर्ड करायचे. नाहीतर विषय जो मेन आहे जो मला तुम्हाला सांगायचा आहे तो बाजूला राहील, म्हणून तुम्हाला तो विषय आधी सांगितला. आता पाहूया पुढे. पहा महोदय, मी याद्वारे आपले लक्ष पवित्र पोर्टलद्वारे सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेकडे वेधून घेऊ इच्छितो किंवा इच्छिते. या भरती संदर्भात माझी खालीलप्रमाणे विनंती आहे. पहिला टप्पा तात्काळ पूर्ण व्हावा. शिक्षक भरतीचा पहिला टप्पा लवकरात लवकर आणि वेळेत पूर्ण होण्यासाठी आता कोणत्याही प्रकारची मुदतवाढ देण्यात येऊ नये. कारण की आज आपण जर पाहिलं तर पहा बंधू आणि भगिनींनो, जवळपास 20,000+ जागा ऑलरेडी पवित्र पोर्टलला अपलोड झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आणि तरीही जर त्या ठिकाणी सारखीच मुदतवाढ मिळत असेल तर हा सर्व भावी शिक्षकांवरती होणारा खरं तर एक प्रकारचा अन्याय मानावा लागेल. कारण की त्यांची इच्छा आहे की लवकरात लवकर भरती पूर्ण व्हावी. कारण की जे भावी शिक्षक आहेत त्यांनी जवळपास वर्ष झालं काहींनी आपली नोकरी सोडून त्यांनी फक्त शिक्षक भरतीवरती लक्ष केंद्रित केलं आहे, परंतु भरती लवकर होत नाही आहे. यामुळं ते सर्व जर पाहिलं तर खूप नाराज असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून सर्वांनी प्रयत्न करा. आता या ठिकाणी आपण जर पाहिलं, भावी शिक्षकांचे स्वप्न पूर्ण व्हावे. वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे अभ्यास करून शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो DED BED धारक उमेदवारांचे स्वप्न रखडू नये म्हणून ही प्रक्रिया गतीने पुढे जाणे गरजेचे आहे. 30 ऑगस्टपूर्वी म्हणजे आम्हाला 30 ऑगस्टपूर्वी प्रक्रिया पूर्ण करा अशी मागणी आहे. सर्व प्रक्रिया येत्या 30 ऑगस्टच्या आत पूर्ण व्हावी ही नम्र विनंती. त्यामुळे आता कोणतीही मुदतवाढ न देता अंतिम प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी. तरी प्रशासनाने यावर सकारात्मक निर्णय घेऊन राज्यातील भावी शिक्षकांना न्याय द्यावा ही खरं तर त्यांची विनंती असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आता द्यावा ही विनंती. आपली नम्र तुमचे नाव या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. पवित्र पोर्टल उमेदवाराचं नाव आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजेच या ठिकाणी हे जे मेल ID आहेत त्या मेल IDवरतीच तुम्हाला मेल करायचं आहे. हे संपूर्ण मेल मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. आणि हा संपूर्ण वरचा जो मॅटर आहे हा देखील आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तो पाहून तुम्ही नक्कीच त्या संदर्भात मेल करू शकता. आणि या मेल मोहिमेच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण ज्या गरजा आहेत त्या तुम्ही खरं तर मांडत आहात. की मेन गरज ही की लवकरात लवकर भरती व्हावी, कोणत्याही प्रकारचा विलंब नको, कोणत्याही प्रकारची मुदतवाढ आता नको. कारण की ऑलरेडी मुदतवाढ दिली आहे. ज्या काही जाहिराती अपलोड होतील त्या पुढच्या या 4-5 दिवसामध्ये करण्यात यावा. आणि अशा प्रकारचा एखादा शासन निर्णय शासनाकडून निघणं गरजेचं आहे त्या संस्थांना, त्या आस्थापनांना, जेणेकरून मुदतवाढ आता इथून पुढे नको. तर सर्वांचं काम या भरतीमधून व्हावं यासाठी सर्वांना शुभेच्छा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.